सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची पूर्वी पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर औषधेंदुराची कंठी झळके बाळ मुक्ता फळाची जय देव जय देव जय मंगल मूर्ती हो दौलती विक्राळा ब्रह्मांडी माळा विषय कंठ काळाची मेथी बाळा लावण्य सुंदर मस्तकी बाळा रे दुनिया जन्म राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोरया उतिर मामा की जय बाबा काय झालं रडायला? काय हवंय? अजून 2-3 दिवस ठेवूया ना बाप्पाला घरी. हे बघ बाळा, तू जेव्हा घराबाहेर असतेस मग तेव्हा वेळेत तू घरी आली नाहीस की आम्ही घरचे कसे तुझी काळजी करत असतो, तसं बाप्पाच्या घरचे सुद्धा त्याची काळजी करत असतील ना. कारण बाप्पा यावेळी त्याच्या घरी न सांगता आपल्याकडे आलाय. मग आपण आता त्याला वेळेत घरी पाठवायला पाहिजे की नाही, है ना? जरूर. शहाणं बाळ. चिंगी, तुला माहितीये आमच्याकडे तर 6 दिवस असणार आहेत गणपती. बाबा चला चला या बाळांनो, इकडे ये. माझा बाप्पा. बाप्पा बाप्पा मंगल मूर्ती मोरया रे बाप्पा मोरया रे मोरया रे बाप्पा मोरया रे. छोटा बच्चा लोक सगळं पाठीमागे व्हायच्या. मी एवढा मेहनत नाही डेकोरेशन केला आहे, तुम्ही सगळं गिरमिट करून टाकणार. हळू हळू हळू. साहेब, हा सगळा डेकोरेशन आम्ही केला आहे. हे याच्यामध्ये पाणी जो आहे ना तो पण आम्हीच भरला आहे. हा टेबल पण आम्ही सजवला आहे. चांगला आहे ना? अरे काय चाललंय सगळ्यांचं? कितीही शांतता. नाचत गाजत वाजत गणपतीचं विसर्जन करायचंय की नाही? माँ मुरारी दादा, कुछ गाने वाने का इंतजाम किया या नहीं? वाहिनी गाणं पाहिजे. साहेब, मी तो स्पीकर पण आधीच आणून ठेवला आहे. तुम्हाला सांगतो, त्याच्या खालचं टेबल मला सापडत नव्हता. एवढा शोधलं कुठे गाणं लावतो. लगेच लावतो आहे.
अरे आवाज कोणी बंद केला? ए, मुरारी! बाजूला 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 बाजूला. क्या रे मुरारी, हाँ आवाज क्यों बंद किया? आवाज चालू कर, आवाज चालू कर. आम्ही काही नाही केला. काही नाही केलं. अरे मूर्ख माणसा, आवाज चालू कर. पातळ साहेब बोलतो आहे. त्यांचं मला नको सांगू. दिवसा ढोळ्या कसला त्रास होतोय ना. हा यांच्या घरात सुटकी वातावरण म्हणजे आम्ही पण माता मनवायचा का सतत? हा चालू कर आवाज, आवाज चालू कर.
वा राघव, तुझ्या नव्या बायकोनं या राऊडी डान्सचं रूपांतर सांस्कृतिक कार्यक्रमात करून टाकलं. नाहीतर माझ्या बायकोला मी असं कधी पारंपरिक नाचताना पाहिलं नसता. आणि हे फक्त वहिनींमुळे शक्य झालं. माफ करा, पण हे काय जे सगळं चाललंय ते आता थांबवावं लागेल. अरे काय झालं? काय झालं सांगायला लागेल का? एवढ्या मोठ्याने आवाज केलाय. अहो साहेब, इतर वेळेला आम्ही गाणी लावत सुद्धा नाही, पण जरा आज गणपती बाप्पाचं विसर्जन आहे ना, त्यामुळे जरा. मान्य आहे, पण तुम्हाला कळत नाही का? या बिल्डिंग मध्ये सिनियर सिटीजन राहतात, त्यांना त्रास होतो. एकच दिवस तर करतोय ना, यांना काय प्रॉब्लेम आहे? नाहीतर काय, स्वतःला कसली हौस मौज नाहीये, निदान दुसऱ्यांच्या आनंदावर विरझण तरी नका घालू. हे बघा, हे सगळं ताबडतोब बंद करा, नाहीतर स्पीकर वगैरे सगळं जप्त करावं लागेल. असं कसं साहेब? कुणी काही तक्रार करेल आणि तुम्ही पण. हो, नीट बोलायचा. साहेब, त्यांच्या वतीने मी माफी मागतो. आपण बाजूला जाऊन बोलूया का जरा, प्लीज? काय झालं? कर्णिक साहेब, तुम्ही वकील आहात, तुम्हाला तर सगळे कायदे माहिती आहेत ना. आणि अशा कंप्लेंट तुमच्या सोसायटी म्हणून एकदा आलेल्या नाहीत ना. मान्य आहे, गणपती आहे, सण आहे, आणि आम्हालाही आवडत नाही कोणाला सणासुदीला दुखवायला. समजून घ्या तुम्ही. आणि काय ते सारखे सारखे फोन करत राहतात हो. आणि एकदा केले तर ठीक आहे ना. हा, तुम्ही तुमचा आनंद साजरा करा, पण जरा बेतानं. मुरारी, हा काय झालं? मी काही नाही केला. मला तो बाकडा सापडत नव्हता म्हणून तो स्पीकरचा तोंड तिकडे लावला, तो आवाज थोडासा बाहेर गेला. ऐक साहेब म्हणतात गाणी लावायची नाही. मैया शपथ सांगतो, मी काहीच नाही केलं. अरे गाणी नाही लावायची एवढंच सांगितलेलं आहे. एवढंच? हा, नाही लावत. हा ठीक, जा जा. धन्यवाद सहकार्याबद्दल कर्णिक साहेब. येतो मी. आता बघूया कशावर नाचतात ते. सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची, नुरवी पुरवी प्रेम कृपा जयाची. गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती. गणपती बाप्पा मोरया. बाबा,
नको ना पाठवू बाप्पाला त्याच्या घरी, राहू दे ना आपल्याकडे. चिंगी, तुला बाप्पाला आणायचं होतं ना घरी, आपण आणलं. तुला बाप्पासाठी मोदक बनवायचे होते, तू मोदक पण बनवलेस, बाप्पाची पूजा पण केलीस. बाप्पाने तुला खूप आशीर्वाद दिले. आता बाप्पाला घरी जायचं, जाऊ दे ना त्याला त्याच्या घरी. हा, तू बाप्पासाठी काय काय केलंस, बाप्पाला किती खाऊ दिलंस. आता तो त्याच्या घरी जाणार आणि त्याच्या आईबाबांना सगळं सांगणार आणि तो बाबांजवळ हट्ट करणार. बाप्पा म्हणणार की मी ह्या वर्षी कसं चिंगीच्या घरी गेलो होतो तसं पुढच्या वर्षी पण जाणार, दरवर्षी जाणार. जाऊ दे ना त्याला आपल्याकडच्या गमती जमती सांगायला. पुढच्या वर्षी आपण परत आणूयात बाप्पा. जाऊ दे ना त्याला. चला बोला गणपती बाप्पा. माझी आई ते पाटकर तुरुंगात टाकतील तुला. पटकन काय गणपती बाप्पा. चल. गणपती बाप्पा. हो आलो आलो. कोण आहे, काय चाललंय हे? अरे हो आलो. कोण आहे? कोण आहे रे? हा काय गाव पण आहे? ही कुठली पद्धत? अहो नका घालू वाद, आता झालंय ना तुमच्या मनासारखं. माझ्या मनासारखं म्हणजे? मला त्रास होत होता म्हणून मी तक्रार केली. ही कुठली पद्धत त्रास द्यायची? मुलांना काही कळत नाही पण त्याच्या आई वडिलांना पण अक्कल नाही. हो अरे हेच संस्कार करता का आपल्या मुलांवर? तुम्ही आत चला, आता चला आत, तुम्ही चला आत, बोला चला. शिंगे ये ये इकडे आतमध्ये. आले माझे शिवना आले ते. चिंगी तुझ्या आवडीचा चिवडा केलाय, चला. नकोय काही. अगं शिंगे अगं ये ना. जाऊ दे शिंगे, नका हाक मारू आता, चला. वहिनी अशा का उभ्या? काही नाही. गणपती काय आणि माणूस काय, ते गेल्यानंतर राहते ती नुसती पोकळी आणि रीते पण. रमाचे आई बाबा आधी इथे नाही राहायचे. चिंगी झाल्यानंतर ती त्यांना हट्टानं घेऊन आली. त्यांना इथे आणलं तर त्यांनाही समाधान मिळेल, मुलगी नेहमी नजरेसमोर राहील म्हणून. रमाचं चुकलं, तिच्या लक्षातच आलं नाही की ती त्यांना तोडतीये, त्यांच्या मुळापासून, त्यांच्या माणसांपासून. या बिल्डिंग मध्ये रमाशिवाय त्यांचं असं दुसरं कोणीच नव्हतं. ती गेल्यानंतर त्यांच्याशी प्रेमानं वागणारं बोलणारं कोणीच नाही. आणि एकुलती एक मुलगी गेल्याचं दुःख किती मोठं असतं ते सगळं विसरून त्यांनी अगदी नेहमीसारखं जणू काही काहीच झालं नाहीये असं वागावं. असं कसं वाटू शकतं कोणाला? खरंच माझं चुकलं. तुमचं म्हणजे मी त्यांना सावरायला हवं होतं रमा गेल्यानंतर, पण आता ते माझ्यापासून खूप दुरावले. वहिनी, दुरावा आपुलकी दाखवल्याशिवाय मिटत नाही आणि जखमांवर फुंकर नाही घातली ना तर त्या जळतच राहतात. वहिनी तुम्ही काळजी नका करू. हा, मी आली आहे ना आता. जसं चिंगीला जिंकलं तसंच रमाताईंच्या आईबाबांना पण आपलंसं करेल.